तर नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत पपईच्या हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्ही म्हणशील हा काय विषय, तर सांगतोच तुम्हाला. तर यासाठी ना मी अर्ध्या पपईचा वापर करणार आहे, कारण की पहिल्यांदाच आहे, कसं होतंय कोणास ठाऊक. तर त्यासाठी मी एका कढईत 2 चमचे तूप टाकून घेतलं, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतले, ते भाजून झालं की त्यांना बाहेर काढून घ्यायचं आणि त्याच तुपामध्ये ना पपई टाकून घ्यायची आणि पपई मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची. थोडा वेळ शिजू द्यायचं आणि त्यामध्ये 5 चमचे मी साखर टाकून घेतली होती आणि साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत शिजू द्यायचं. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि पूर्ण साखर मेल्ट झाली ना, त्यामध्ये वेलदोड्याची पावडर टाकून घ्यायची. ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स असतात ते पण टाकून घ्यायचे. ते मिक्स करून झाले ना, एक 5 मिनटं शिजू द्यायचं आणि त्यानंतर मग एक झाकण लावून द्यायचं आणि झाकण लावून 5 ते 7 मिनटं शिजू द्यायचं. आणि तरी पण पातळ वाटत असेल तर आणि एक 5 मिनटं झाकण लावून शिजून द्यायचं. आणि त्यानंतर पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजून झालं की तयार आहे आपला पपईचा हलवा. आणि तुम्ही पण हा ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.